भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 10 एप्रिल 2026 शुक्रवार। परीक्षेचा पाऊस पडला, पूर आले, वारे वाहू लागले आणि त्या घरावर आदळले तरी ते घोसळले नाही, कारण ते खडकावर बांधलेले होते. मॅथ्यू 7 अध्याय 25 वचन. प्रभू आपल्या समोर 2 घरे ठेवतो. बाहेरून ती दोन्ही खूप सारखी दिसतात. त्याने सारखे दरवाजे, सारख्या खिडक्या आणि सारखी रंगरंगोटी असू शकते. बाहेरून दोन्ही घरे सुंदर दिसतात, पण एक दिवस पावसाने त्या घराची परीक्षा घेतली. एक घर ठाम राहिले तर दुसरे घोसलेले. जे घर उभे राहिले ते खडकावर बांधलेले होते. दुसरे घर वाळूवर बांधलेले असल्यामुळे ते पडले आणि नष्ट झाले. येशू म्हणाला, जो कोणी माझे हे शब्द ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो तो त्या सगळ्या माणसासारख्या आहे ज्याने आपले घर खडकावर बांधले. मॅथ्यू 7 अध्याय 24 वचन. अभिषेकाचा पाऊस आपली परीक्षा घेईल. पवित्र आत्मा नक्कीच आपल्या लोकांची चाचणी घेईल. व्यक्ती, सेवा मंडळी किंवा संस्था त्यांचे पायाभूत बांधकाम ख्रिस्त या खडकावर आहे तेच परीक्षाच्या वेळी स्थिर राहतील. बायबल सांगते, ज्यांच्या पाया हातला आहे त्याशिवाय दुसरा कोणत्याही पाया कोणी हालू शकत नाही. तो म्हणजे येशू ख्रिस्त. कोरिंथीकर 2 अध्याय 11 वचन. तो खडक ख्रिस्त होता. 1 कोरिंथीकर 10 अध्याय वचन 4. तुमचा पाया कसा आहे? तो ख्रिस्त या खडकावर दृढपणे बांधलेला आहे काय? तुमचे जीवन देवाचे वचनावर आधारित आहे काय? तुमचे दैनंदिन जीवन देवाचे वचनानुसार चालते काय? थोडा वेळ घेऊन स्वतःची परीक्षा करा. जसा पाऊस परीक्षा घेतो तसाच अग्नीही परीक्षा घेतो. शास्त्र सांगते की जर कोणी या पायावर सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत किंवा गाडीने बांधलेले तर प्रत्येकाचे काम स्पष्ट होईल. तो दिवस ते उघड करील, कारण ते अग्नीने प्रकट होईल आणि अग्नी प्रत्येकाची कामाची गुणवत्ता तपासले. 1 कोरिंथीकर 3 अध्याय 12 आणि 13 वचन. शेवटच्या दिवसात पाऊस आणि अग्नी दोन्ही देवाची प्रत्येक लेकरांची परीक्षा घेण्यासाठी तयार आहेत, जे ख्रिस्त या खडकावर बांधलेले आहेत आणि त्यांचे वचनानुसार जगतात. ते कायम उभे राहतील. पण जर आत्मिक जीवन योग्य पायावर आणि समर्पणाने बांधलेले नसेल तर तोच पाऊस आणि अग्नी न्यायाचे कारण ठरू शकतात. देवाची लेकरांनो, तुम्ही या परीक्षेसाठी तयार आहेत काय? पुढील चिंतनासाठी वचन. तू माझ्या हृदयाची परीक्षा घेतली आहेस. तू मला रात्री भेट दिलीस. तू मला तपासलेस आणि काहीही आढळलेले नाही. मी ठरवले आहे की माझ्या तोंडातून पाप बाहेर पडणार नाही. स्तोत्र 17 अध्याय 3 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी 1 सामुएल 15 अध्याय 16 अध्याय. संध्याकाळी लूक 10 अध्याय 25 वचन से 42 वचन. धन्यवाद.